एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात बालकांना मिळणार न्याय। बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी, तस्करी, बाललैंगिक शोषण या विषयांवर आधार संस्था देणार बालकांना आधार। एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यूएस दिल्लीच्या प्रकल्पास अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था जळगाव जिल्ह्यात राबवत आहे। याबाबत समन्वयकांचे प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले असून जिल्ह्यात सुमारे 30 समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की भारतासह जगात बालकांवर अन्याय मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात, तर बालकांच्या तस्करीचा गुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। अनेक ठिकाणी आजही बालविवाह होत असतात। बळजबरीने मुलींना कमी वयात लग्नाच्या मांडपात बसावे लागते। बालकांच्या अशा अनेक समस्या असतात। यातील बालविवाह, बालमजुरी व तस्करी, बाललैंगिक शोषण अशा मुद्द्यांवर कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यूएस दिल्ली ही संस्था काम करीत असते। या संस्थेच्या एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथील आधार संस्था राबवत आहे। या संस्थेने जिल्ह्यात सुमारे 30 समन्वयक नियुक्त केले असून त्यांचे काम सुरू झाले आहे। समन्वयकांचे प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले असून नंदुरबार येथील बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ यांनी समन्वयकांना मार्गदर्शन केले आहे। या कामास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन मदत करण्याचे आश्वासन दिले असून जिल्ह्यात एक पोलीस निरीक्षक नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत, तर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यास देखील याबाबत कळवण्यात आले आहे। या प्रकल्पामुळे जिल्ह्यात बालकांवरील अन्याय, अत्याचार नक्कीच कमी होतील अशी खात्री अनेकांनी व्यक्त करून दाखवली आहे। दरम्यान जिल्ह्यात कुठेही बालविवाह, बालमजूर किंवा बाल तस्करी सारखा प्रकार दिसल्यास आधार संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.